आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले सन्माननीय कमलाकर भोईर साहेब आज 15 जून 2026 रोजीपासून सुरू होत आहे. शैक्षणिक वर्ष नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षी आपल्या शाळेमध्ये इयत्ता 8वीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी जे कौशल्य प्राप्त केलेलं आहे सुट्टीमध्ये, ते सुट्टीमध्ये केलेलं कौशल्य प्राप्त केलं तुम्ही जे काही शिकलेलं ज्ञान पोहणे किंवा अजून इतर कुठली कला, त्या कला सर्व तुम्हाला तर या ठिकाणी वर्षभर प्रदर्शन करायचे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्या कला दाखवायचे आहेत. अशा प्रकारचा आपला वर्ष पूर्ण जाणार आहे. तुम्ही प्राथमिक शाळेत आला तेव्हा तिकडे एकच फक्त शिक्षण पूर्ण तुमचं क्लास टीचर पण आणि सर्व विषय शिकवत असतो, परंतु या ठिकाणी मात्र तुम्हाला दुसरा वेगळ्या पद्धतीचा चित्र दिसेल की या ठिकाणी विषयासाठी तज्ञ मंडळी आहेत जी प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक या ठिकाणी आपल्याला शिकवत असतो आणि त्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी पूर्णपणे त्या विषयाचा मिळून जातो. अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि तो पुढील कार्यक्रम आपला पुस्तक वाटपाचा आहे. आपल्या या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पाहुणे सन्माननीय काटले साहेब, स्कूल कमिटी चेअरमन, उपाध्यक्ष कमलाकर भोईर, नथुराम भोईर, किरण सते, दीपक झुमारे आणि आपल्या स्कूल कमिटी सदस्या रंजनाताई मोकल या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत पण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला तर आपल्या शाळेचे वेगवेगळे उपक्रम आपल्याला समजतील आणि त्याच्यातून आम्हाला देखील मार्गदर्शन मिळून जाईल. आज 8वीच्या मुलांचा पहिला दिवस आहे. त्या कार्यक्रमासाठी हजर असल्याने आपले स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष कमलाकर भोईर, दीपक धुमारे, किरण सते, नथुराम भोईर, रंजना मोकल, दुर्गे सर ते सगळे टीम आणि सगळ्या कमलाकरच्या 8वी 9वीच्या मुलांना आज 8वीला आपण इथं आलो, आपण काहीतरी घेण्यासाठी आलो आहे. आज भाषण गावाचा विकास झाला तर तुमच्यामुळे झाला हे मी ठामपणे सांगतो. कारण तुम्ही मुलं शिकली तर पुढं करेल. कारण तुम्ही आईबाप सांगू शकता पाणी कसं वापरायचा, स्वच्छता कशी करायची, शिक्षण कसं घ्यायचा, हे फार गरजेचं आहे. मला शिक्षणाशिवाय पर्याय आहे. म्हणून 8वी मुलं आलेले आहेत त्यांनी खरोखर चांगलं का अभ्यास करावा. केस वगैरे काय का फॅशन पास करणं नंतर तुम्ही 15 नंतर फॅशन करा, सध्या फॅशन करून का सध्या अभ्यास करा. दुर्गेच्या बाजूने तुझे सगळं ठेवून टाकलं तुमच्या बाजूने आम्ही तुमच्या पाठीवर. तुम्हाला कोणतीही अडचण असली तरी आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ भागात तुमच्या पाठी ठामपणे आहोत. म्हणून फक्त तुम्ही अभ्यास करा आणि आपल्या 10वीचा रिझल्ट 100% लागला पाहिजे ही तुम्हाला मी विनंती करतोय. आता तुमच्या आलेल्या आमच्या सर्व 8वीच्या मुलांचं मी स्वागत करतो आणि असेच शाळेत शुद्ध ठेवा. आपल्या भातार गावाचं नाव, हा विभागाचं नाव चांगलं करा. काही वेळी विनंती. शाळा मराठी माझी शाळा मराठी व करा
सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम